घरात चोरी करण्याचा प्रयत्नही चोरट्यांनी केलाय। ही धक्कादायक घटना सकाळी उघडकीस आली। दुकान चोरीमध्ये चोरट्यांनी अगोदर दुकानाबाहेर व दुकानाच्या आत असलेली सीसीटीव्ही कॅमेरे तोडली। चोरी करण्यासाठी हातात हँड ग्लोव्ज, तोंडावर दुपट्टा व डोक्यावर कॅप लावून जॅक व रॉडच्या सहाय्याने दुकानाचे शटर तोडून वर उचलून चोरांनी दुकानात प्रवेश केला। महत्त्वाचं म्हणजे पाचही दुकानं फोडण्यासाठी चोरट्यांनी सारख्याच पद्धतीचा वापर केल्याचा दिसून येत आहे आणि हे दृश्य एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। महत्त्वाचं आश्चर्य म्हणजे गजबजलेल्या बाजार चौकात व बसस्थानकाच्या मुख्य चौकात राज्य महामार्गाला लागूनच असलेली दुकाने चोरट्यांनी फोडली आहेत। त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान चोरट्यांनी दिले तर नाही ना असा प्रश्न उपस्थित झालाय। चोरी करणाऱ्या चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय असावी व चोरटे सराईत गुन्हेगार असावेत असा अंदाज लावला जात आहे। या घटनेनंतर व्यापारी व नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेत पश्चात स्थानिक पोलिसांच्या रात्र गस्ती व कार्यप्रणालीवर शंका व्यक्त होत आहे। नागभीड तालुक्यातील एका शेतकऱ्यांचे धान चोरीला गेले, मात्र 3 महिने लोटून शेतकऱ्याला धान परत मिळाले नाही। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।